यानंतरची बातमी चंद्रपूरमधून। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामध्ये लाखोंचा घोटाळा झालाय। दलालानं आदिवासींच्या नावे परस्पर लाखोंचं लोन जे आहे ते उचललेलं आहे। विदर्भ कोकणची बँकेची आदिवासींना रिकव्हरी नोटीस सुद्धा आता आलेली आहे। 2021-22 मध्ये दलाल विनायक राठोडकडून फसवणूक करण्यात आली। बँकेच्या अधिकाऱ्यांचाही यामध्ये घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचं आता बोललं जातं। गडचांदूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा एक कोट्यवधीचा घोटाळा समोर आलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे आणि किती आदिवासी लोकांना त्यांनी त्यांच्याकडून पैसे वसूल केलेले आहे, हे सगळं जाणण्यासाठी आपल्या सोबत जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, त्यांचे काकू जे आहे शोभाताई फडणवीस आहे, त्यांना आपण विचारणार आहोत की काय प्रकरण आहे नेमकी आणि काय हे। ऍक्च्युअली हे सगळे कोलाम आदिवासी आहेत आणि हे आदिवासी ग्रामीण भागात राहतात, जिवती तालुक्यातल्या खेड्यामध्ये असतात। तर यांना तुम्हाला आदिवासींची योजना मंजूर करून देतो म्हणून यांची फसवणूक केली आणि प्रत्यक्षात मात्र खोटे सातबारा करून त्यांना पीक कर्ज म्हणून दिलं गेलं। बँकेने 3 वर्षानंतर त्यांना वसुलीचा नोटीस पाठवला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आम्हाला आदिवासीची स्कीम वगैरे नाही, तर आमच्या नावाने खोटे सातबारा तयार करून यांना कर्ज दिलेलं आहे। आपल्या सोबत याच्या विषयी जानकारी आपण घेऊ। ॲडव्होकेट आपले संजय धोटे आहे, त्यांना आपण विचारणार आहोत की बँक जे कर्ज देते कशी पद्धत असते आणि कसं। एका दिवशी लोन आणि एकेकाला आदिवासी ज्यांच्याकडे शेती नाही अशा आदिवासींना 1,60,000चं लोन एका दिवशी मंजूर करून ते देण्यात आलं। आणि ही फसवणूक आदिवासींची आहे, लोकांच्या बँकेच्या पैशाची सुद्धा आहे। आणि म्हणून आता काकूंनी मागणी केली की ॲट्रॉसिटी लागला पाहिजे आणि रिकव्हरी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या आदिवासींवर जी लोन बसवण्यात आलं 1,60,000चं ते माफ करण्यात यावं। आणि मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रकरणाची तातडीनं दखल घेतली। अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।